श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. श्रीकृष्ण हा वर्णाने काळा, खरं तर सावळा श्यामल वर्णाचा. व्यास व अर्जुन यांना पण कृष्ण म्हणतात. श्यामल वर्णाच्या ढगाचा रंग असलेला श्यामल वर्णाचा ढग जगाला पावसाचे रूपाने पाणी म्हणजेच जीवन देतो. ती पृथ्वीला संजीवन देण्याची किमया आहे. कृष्ण म्हणजे कर्षण करतो तो, आपल्याला अंतःकरणासह ओढून घेतो तो. कृ म्हणजे क या अक्षराचे खाली जो रुकार किंवा आकडीसारखा आकार आहे, त्याचा अर्थ असाही होतो की आपण अशा आकडीच्या साह्याने झाडाच्या उंच फांदीवरील फूल किंवा फळ ओढून आपल्याजवळ आणून ते तोडतो. विशेषतः चाफ्याचे फूल खूप उंचावर असते, त्या बाबतीत हा प्रयोग केला जातो. तसा कृष्ण आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतो. गोविंद सगळ्या इंद्रियांचे रक्षण करतो किंवा गायी पाळणारा, त्यांचे रक्षण करणारा, श्रेष्ठ अशा वेदस्वरूप वाणींनी युक्त असलेला, त्याचे सर्व इंद्रियांवर स्वामित्व असते. गोवर्धन लीलेनंतर इंद्राचे गर्वहरण झाले होते. इंद्र प्रत्यक्ष प्रकट झाला. त्याने आपल्याबरोबर कामधेनूला आणले होते. तिच्या दुधाचा अभिषेक त्याने श्रीकृष्णावर केला. तेव्हा अवयवांबरोबर मनाचे पण रक्षण करण्यासाठी त्याने श्रीकृष्णाची गोविंद म्हणून स्तुती केली होती. अन्नपचनासाठी भोजन करताना गोविंद असे नाम घ्यावे. गोचा उच्चार करताना प्राण वर आणि विंदचा उच्चार करताना अपान म्हणजे खाली, त्यामुळे प्राण अपान असे एक वर्तुळ पूर्ण होते. प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. गीतेतला 14वा श्लोक आहे, अध्याय 15वा आहे. तिरुपती येथील बालाजीला सुद्धा गोविंद म्हणतात. हे नाव त्यांना अगस्ती ऋषींमुळे मिळालेले आहे. शिवाय पृथ्वी प्राप्त करून घेणारा तो गोविंद. हरे हे हरी म्हणजे हरण करणारा. तो आपल्या भक्तांच्या सर्वस्वाचे हरण करतो. जो पाप ताप संतापाचे हरण करतो, जो दुःखाचे पापाचे हरण करतो, तो अज्ञानरूपी संसार कारणासहित नाहीसा करतो. गजेंद्राचा पाय मगरीने पकडला. त्याने नारायणाचे स्मरण केले, तेव्हा त्याने मगरीच्या जबड्यातून गजेंद्राला वाचवले, त्याचा उद्धार केला. त्याच्यासाठी घेतलेला हा अवतार म्हणजे हरी, हा सृष्टीचे पालन करतो. मुरारे मुर नावाच्या राक्षसाचा वध करणारा. अंतःकरणातील काम क्रोध लोभ इत्यादी सर्व राक्षसांचा वध करण्याची शक्ती फक्त एका भगवंतामध्येच आहे. हे नाथ, तूच स्वामी आहेस. मी तुझा सेवक असून तूच माझा सांभाळ करणारा किंवा पालन करणारा आहेस. इथे भगवंत स्वामी म्हणजे मालक आणि भक्त हा त्याचा दास आहे. नारायण नार म्हणजे आद्य जल, ते ज्याचे निवासस्थान आहे तो नारायण. आत्म्यापासून उत्पन्न झालेल्या आकाशादी कार्यांना कारणरूपाने जो व्यापून राहतो किंवा प्रलयकाळी सर्व जीव ज्याचे मध्ये लीन होतात, तो नारायण. नारायण हा परमात्म्याचा पहिला अवतार किंवा रूप आहे. तो अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्याचे मुखात नारायणाचे नाव असेल त्याचे कार्य सफल होते. नारद मुनी नारायण नामाचा अखंड जप करतात. हा नारायण म्हणजेच श्रीकृष्ण आहे. नारायण क्षीरसागरात आदिशेषावर पहुडलेले आहेत.
जे जे काही दिसते, जे जे काही अस्तित्वात आहे, जे काही ऐकायला येते, ते सर्व व्यापून जे शेष उरते तो शेष, त्यावर विश्रांती घेणारा तो नारायण, तो संपूर्ण पृथ्वीचा आधार आहे. तो आज्ञाचक्रावर विराजमान आहे. शेषाचे आसनावर पद्मासनात बसलेला असून पितांबर हिरवा शेला गुलाबी उत्तरीय त्याने परिधान केलेले आहे. वासुदेव, वसु म्हणजेच प्राण, माझ्या प्राणांचे रक्षण करणारा तूच आहेस. साक्षात नारायण रूप असणारा वासुदेव म्हणजेच श्रीकृष्ण आहे, ज्याचे जवळ शंख, चक्र, गदा, सारंग, धनुष्य, नंदकी नावाचे खड्ग आहे. कौस्तुभमणी, माला या गोष्टी आहेत. तो वासुदेव. श्रीकृष्णाचे या अवताराव्यतिरिक्त जे इतर अवतार झाले, म्हणजेच श्रीराम, परशुराम इत्यादी, त्यांच्याजवळ या वस्तू नाहीत. त्या फक्त श्रीकृष्णाजवळच आहेत, म्हणून तो वासुदेव. कदाचित वासुदेव ही पदवी त्यामुळेच त्याला मिळाली असेल किंवा हे नाम त्याला मिळाले असेल. तो वसुदेवाचा पुत्र म्हणूनही वासुदेव. याशिवाय राहणे, आच्छादन करणे ही ज्याची क्रीडा आहे, किंवा आपल्या मायेने झाकून टाकून सर्व विश्वाला जो जिंकतो, देवता रूपाने जो भूतांना बसवितो, वासुदेव सर्व प्राणी मात्रात वास करणारा, ज्याची कीर्ती सर्वत्र गायली जाते. प्रद्युम्न, द्युम्न म्हणजेच धन, ज्याच्याजवळ उत्कृष्ट प्रकारचे विपुल धन आहे, तो प्रकर्षाने धन आणि कीर्ती देणारा आहे. जो श्रीकृष्णाचा दास आहे, त्याला कीर्तीची, संपत्तीची उणीव कधीच भासत नाही. त्याला सर्व प्रकारचे वैभव भगवंताच्या कृपेने प्राप्त होते. चतुर्व्यूहातील तिसरा जो, तो प्रद्युम्न. प्रद्युम्न म्हणजेच मदन, तो श्रीकृष्णाचे पुत्र रूपाने जन्माला आला. दामोदर, दामोदर लीला ही कार्तिक मासातील आहे. यशोदेने एकदा श्रीकृष्णाला उखळाला दोरीने बांधले होते. त्यामुळे त्याच्या पोटाला ज्या वळ्या पडल्या, त्यावरून त्याला दामोदर हे नाव पडले. दम इत्यादी साधनांनी विकसित झालेल्या, म्हणजेच उदार बुद्धीने ज्याचे ज्ञान होते, किंवा दाम म्हणजे लोक, म्हणजेच तीनही लोक ज्याचे उदरात सामावलेले आहेत असा. उदर, मस्तक देहाच्या गायत्री विणेच्या तंतू आहे. दामोदर जो उदराचे दमन करतो तो. विश्वनाथ, संपूर्ण विश्वाचा नाथ, हा ब्रह्मांडाचा नायक म्हणजेच भगवान किंवा श्रीकृष्ण किंवा नारायण आहे. मुकुंद, मुक्ती देणारा तो मुकुंद. तो मुक्ती देतो, पण पुन्हा आपल्याला भानावरही आणतो. त्याला मुक्तीपासून एक पायरी खाली आणतो, कारण भगवंताचे कार्य करण्यासाठी त्याला अशा भक्तांची योजना करावयाची असते. उदाहरणार्थ शुकदेव. शिवाय भगवंतावर प्रेम करण्यासाठी, म्हणजेच त्याची भक्ती करण्यासाठी तो भक्ताला पूर्वस्थितीवर आणतो. कारण असे की प्रेम करणारे भक्त त्याला खूप आवडतात. अर्जुनाचे उदाहरण, भगवंताने अर्जुनाला आलिंगन देऊन आपल्यासारखे एक क्षणभर केले, पण दुसऱ्या क्षणीच त्या क्षणी त्याला देवत्व प्राप्त झाले. पण लगेचच भगवंताने अर्जुनाला बाजूला करून पूर्वस्थितीला आणले आणि त्याला सांगितले की हे चालणार नाही, कारण माझ्याशी बोलायला, माझी भक्ती करायला मला कुणीतरी पाहिजे, आणि म्हणून त्याला पूर्ववत अर्जुन रूपात आणले. विष्णू, सर्वांना व्यापून आहे तो विष्णू. तो सगळ्यांना खाऊ पिऊ घालतो, सगळ्यांचे पालन करतो. तो सर्वांमध्ये चैतन्य रूपाने असतो. व्यापणे हा त्याचा स्वभाव आहे. सर्वांना अंतर्बाह्य व्यापून टाकतो. देश, काल, वस्तू, स्वरूप याच्यामुळे जो कधीही मर्यादित होत नाही. यात विष हा धातू आहे. सर्वांना व्यापून राहतो तो विष्णू. त्याच्यामुळे हे विश्व नटले आहे. समुद्र, नद्या, पर्वत, झाडे, चंद्र, सूर्य, तारे, आकाश इत्यादी सर्व याचे ऐश्वर्य आहे. असा विश्वरूपाने नटलेला तो नारायण विष्णू या नावाने ओळखला जातो.
येथील सर्व गोष्टी त्याच्याच मालकीच्या आहेत. तो खरा धनेश्वर आहे. भगवान यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य अशा 6 गुणांनी युक्त आहेत. ऐश्वर्याचे जोडीला औदार्य आणि वैराग्यही आहे. याचे संपूर्ण ऐश्वर्य म्हणजेच धर्म, यश, श्री, शोभा, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य आहे. यालाच भग असे म्हणतात. भूतांची उत्पत्ती, प्रलय म्हणजेच येणे जाणे, विद्या अविद्या इत्यादी सर्व गोष्टी तो जाणतो. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, आ म्हणजे आकाश आणि न म्हणजे अग्नी किंवा तेज. या सर्वांवर ज्याची सत्ता चालते तो भगवान. अशा भगवंताला मी नमन करते. या भगवंत म्हणजेच नारायण म्हणजेच श्रीकृष्ण. म्हणूनच श्रीकृष्णाला शरण जावे. धन्यवाद.